गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्ली वारी, पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती। आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा शिंदेंचा दिल्ली दौरा। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। ठाकरे उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठी जाणार। मवियाच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। वरळी डोममध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान अज्ञातांची घोषणाबाजी। खालीद का शिवाजी चित्रपटाला विरोध, तर तुमचं ऐकलंय कार्यक्रम खराब करू नका, फडणवीसांचा आवाहन। चुकीचा इतिहास दाखवणं आम्हाला मान्य नाही, खालीद का शिवाजी या चित्रपटावरील विरोधानंतर मंत्री आशिष शेलारांची प्रतिक्रिया। तर सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला प्रमाणित केलंय, मात्र फेरविचार करण्याचे निर्देश दिलेत, शेलारांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान होणार। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन राहणार नाही, राज्य निवडणूक आयोगाची माहिती। मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागा लढवण्यासाठी तयारीला लागा। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका करणार। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करू, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। दादर इथल्या कबूतरखाना वाचवण्यासाठी जैन समाज रस्त्यावर उतरून शक्तीप्रदर्शन करणार। सकाळी 10 वाजता जैन मंदिरात एकत्र जमण्याचं आवाहन। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास कोर्टामध्ये जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश। शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून भाजपा आमदार प्रणय फुकेंची दिलगिरी। कुणाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, फुकेंचं स्पष्टीकरण। सर्व धर्म समभाव, नपुंसकपणा, नीचपणा, संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान। तर 1 दिवस भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा केला जाईल, भिडेंचा दावा। उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील धरालीमध्ये ढगफुटी, काही सेकंदात घरं आणि हॉटेल ढिगाऱ्यात। 5 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक नागरिक बेपत्ता। भारतीय लष्कराकडून बचाव कार्य सुरू। उत्तराखंडच्या धरालीमध्ये लष्कराचे 10 जवान बेपत्ता झाल्याची माहिती। भूस्खलनामध्ये राजपुताना रायफल युनिट कॅम्पचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून 3 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं नदी नाल्यांना महापूर। नांदेडमधील 10 पर्यटक उत्तर काशीच्या हनुमान चिठ्ठीमध्ये अडकले। अनेक महामार्ग बंद झाल्यानं वाहतूक ठप्प। उत्तराखंडमधील ढगफुटीचा पंतप्रधान मोदींचा गृहमंत्री अमित शहांकडून आढावा। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींकडून घटनेची माहिती घेतली। दुर्घटनेमध्ये प्रभावित झालेल्या लोकांप्रती माझ्या संवेदना, मोदींचं ट्वीट। पंतप्रधान मोदी आज कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार। देशातील महत्त्वाची मंत्रालय कर्तव्य भवनमध्ये शिफ्ट करण्यात येणार। गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयाचा नवीन पत्ता कर्तव्य भवन असणार। डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासामध्ये भारतावरील टॅरिफ वाढवणार। भारत हा चांगला व्यापार सहकारी नसल्याचा ट्रम्प यांचा कांगावा। आमच्या व्यापारी भागीदारांवर दबाव टाकू नका, प्रत्येक देशाला आपला व्यापाराचा निर्णय घेण्याचा अधिकार। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या इशाऱ्यानंतर रशिया भारताच्या बाजूने मैदानात। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।